राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होईल, तसंच सामान्यतः ढगाळ आकाश राहील। इथं कमाल आणि किमान तापमान 30 डिग्री सेल्सिअस आणि 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकण गोव्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पावसासह आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आलाय। कोकण गोव्यात पावसासोबतच विजांच्या कडकडाटाचाही सामना नागरिकांना करावा लागू शकतो। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुण्यातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुण्यात ढगाळ वातावरण राहणार असून इथलं तापमान 30 डिग्री सेल्सिअस कमाल आणि 21 डिग्री सेल्सिअस किमान असेल। विदर्भाला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय। इथल्या बहुतांश भागात पुढचे 5 दिवस पावसाची शक्यता आहे। ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।